गाईज वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल. चला हा स्टार्ट करूया बॅक वर्कआउट. आज आपण पहिलाच आणि सिंपल सेट घेतला. पहिलाच पेंडोर रो. पेंडोर रोमध्ये आपल्याला टोटल 3 सेट करायचे आणि एक लक्षात ठेवा पूर्ण काल्पनिक रॉड होते. आज आपण स्ट्रेट रॉड नाही, आज आपण झिगझॅग रॉड घेतलेला आहे मांडण्याची. आणि आज आपला वर्कआउट होतो या व्हेरियंटनंतर आपण लगेच सेकंड व्हेरियंट घेणार आहोत, वन आर्म रो. वन आर्म रोमध्ये पण आपण टोटल 3 सेट घेणार आहोत आणि जितकी हेवी घेतील ना तेवढे हेवी घेतील. आम्ही 20, 25, 30 kg घेतो. याच्यामध्ये बाबा रोशन लवकर येते जिममध्ये, कोणी करत नाही आणि स्वतः आम्ही फोन पे करायचो, बाबा कधी येतोस किंवा काय फोनच करत येतो, वर्कआउट करतो, निघून जातो. काय विषय काही बोलतो मध्ये. एक लक्षात ठेवा, एल्बो जेवढा आत घेते तेवढा आत घ्यायचा आहे. ट्राय करा एल्बो आत घ्यायचा. बॅक कधी पेक्षा जास्त व्हायचा तर एल्बो बाहेर तुमच्या बॅक कधी तुमच्या. त्यानंतर आपण थर्ड व्हेरियंट घेणार आहोत, टी बार रो. टी बार रोमध्ये आम्ही थोडासा एक जुगाड केला, जो आपण कॉन्फिडन्ससाठी प्लेन रॉड यूज करतो तो आम्ही टी बार यूज केला. पुढे अटॅचमेंट वापरून 2 सेट त्याने मारले, 20 kg 40 kg. त्यानंतर लास्टचा जो 60 kg होता तो काय आम्हाला बाबा ती अटॅचमेंट घेऊन मारता येत होता, कारण जास्त प्रमाणामध्ये प्रेशर घेत होता आणि एल्बो आत जात नाही, म्हणून आम्ही विबार अटॅचमेंटनी सेट परफॉर्म केला, जो लास्ट 60 kg येत होता. तो सेट झाला की त्याच्यानंतर आपल्याला लगेच फोर्थ व्हेरियंट घ्यायचा आहे, लॅट पुल डाऊन. त्यामुळे आपण वाईड ग्रिप पकडणार आहोत. वाईड ग्रिप लॅट पुल डाऊन मारत आपल्याला. या व्हेरियंटमध्ये टोटल आपल्याला 3 सेट मारायचे आहेत आणि एक लक्षात ठेवा, हा जो सेट परफॉर्म करता बारा तुमच्या हनुवटीच्या पुढे पाहिजे. सोडताना पण आणि खेचताना. काहींचं असं होतं, खेचताना बरोबर खेचतात, सोडताना ते पुढच्या हेडला होतं, तुमचा हेड पुढच्या हेडला होतो, पण नाही झालं नाही, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आपण 5वा व्हेरियंट घेतला, बिहाइंड द नेक फ्लॅट पुल डाऊन. बिहाइंड द नेक फ्लॅट पुल डाऊनमध्ये पण टोटल तुम्हाला 3 सेट घ्यायचे. या वेळेमध्ये 3 सेट घ्यायचे आणि लक्षात ठेवा, हा सेट फ्लॅट नाही, हा सेट आपला मिडल बॅकसाठी आहे. याच्यामुळे तुम्ही जेवढा तुमचा एल्बो स्क्वीज कराल बॅक साईडला तेवढा तुमच्या मिड बॅकला प्रेशर येणार. आणि सोडताना पण तुम्हाला बॅक साईडनंच सोडायचं आहे, फ्रंट साईडला नाही सोडायचं, हे लक्षात ठेवा. आपण 6 व्हेरियंट घेणार आहोत, सीटेड केबल युजिंग केबल अटॅचमेंट. ज्याच्या आपण रोप अटॅचमेंट दिली आहे, ज्याने आपल्याला रेंज ऑफ पण जास्त भेटावी, एल्बो जास्त प्रमाणामध्ये आपल्या पाठच्या साईडला जावी म्हणून. जर आपण रॉड फक्त घेतो, रॉड आपलं फक्त पोटाच्या इथं जाऊन थांबून जातो, त्याच्या पाठच्या म्हणून केबल घेतला. जेवढं पाठी खेळता खेळतं आणि एल्बो जेवढं खात नाही ठेवता येईल ना थोडा एल्बो आत ठेवायचा आहे आणि सेटअप परफॉर्म करायचा. या वेळेत 3 सेट मारतात आणि जेवढं हेवी येईल तेवढं हेवी. पहिल्या सेटमध्ये तुम्हाला ॲटलिस्ट 5 होल्ड मारायचे आहेत, 10 नॉनस्टॉप मारू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला 3 होल्ड करायचे आहेत आणि जेव्हा तुम्ही एकदम फुल स्टॅक वेट घ्याल त्यामुळे तुम्हाला पण 5 होल्ड करायचे. बघा सपोर्ट आता बाहेर लाग आहे का आहे की नाही, चालेल. होल्ड होल्ड शाबास तर इजी. त्याच्यानंतर आपण 7वा व्हेरियंट आहोत, बॅक ट्रॅप युजिंग हिप मशीन. बॅक ट्रॅपमध्ये पण टोटल आपण 3 सेट मारणार आहोत आणि हेवी मारणार आहोत. त्याच्यामध्ये पण रिपिटेशन पण तेवढेच घेतो, 20,
15, 12. 10च्या खाली यायचे म्हणजे वेट पण त्याप्रमाणे घ्यायचं. आधी आपला फुल वेट मारून हात सोडलेले बोलो मला पाहिजे. वर्कआउट करा आणि आम्हाला कमेंट शकतो तुम्हाला कसा वाटला. प्लीज कमेंटमध्ये मला सांगा. Thank you for watching. Follow for more videos and like and subscribe.